सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यावरून मंत्री शिरसाटांनी व्यक्त केला संताप। मग खाता हवंच कशाला याबाबत तातडीनं मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं केलं स्पष्ट। पुण्यात गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट। सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। सदस्यत्व अभियानासाठीच्या बॅनरबाजीतून शिवसेनेनं ठाकरे गटाला डिवचलं। मैत्री धाग्याची नाही, मैत्री वाघाशी अशा आशयाचे झळकले बॅनर्स। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार। मात्र परदेश दौऱ्यामुळे उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार, तर शरद पवार सुद्धा सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच। काँग्रेस खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची ठिणगी। 2019 साली झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवर उपस्थित केले सवाल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकच्या ISI आणि लष्करानं मदत केल्याचे धागेदोरे आले समोर। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 20 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची ओळख। बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग। NIA लवकरच सीमावर्ती भागात करणार तपास। सीमावर्ती भागातील बोगद्यांचा शोध घेणार असल्याची सूत्रांची माहिती। आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात। केमिकल मिश्रित पाणी सोडल्यामुळे नदीवर फेसाचं साम्राज्य। वारकऱ्यांनी व्यक्त केला संताप। छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णतेचा कहर। नाथसागरातनं सर्वाधिक बाष्पीभवन। 6 दिवसांचं पाणी 12 तासात संपलं। आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना उबाठा आक्रमक। बुलढाण्यात 200 ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याच्या तपासासंदर्भात NIAची टीम लवकरच सीमावर्ती भागात जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या भागात पाकिस्तानकडून घुसखोरीची शक्यता आहे। या भागात दहशतवाद्यांनी खोदलेल्या काही संभाव्य बोगद्यांचाही शोध घेतला जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि त्यांच्या सैन्याचा लष्कर-ए-तय्यबाशी संबंध असल्याचं उघड झालंय। NIAनं काश्मीर खोऱ्यातील सुमारे 20 ओव्हरग्राऊंड वर्कर्स ओळखले आहेत। त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता असताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली। जर भारतानं सिंधू कराराचं उल्लंघन केलं तर सिंधूवर धरण बांधलं तर भारतावर हल्ला करू अशी धमकी देण्यात आलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पाककडून भारताच्या कुरापती काढणं सुरूच आहे। जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला। कुपवाडा, उरी आणि अखनूर या भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला। पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कसं प्रोत्साहन दिलं जातं याचे पुरावे आता समोर येत आहेत। न्यूज 18 जवळच्या एक्सक्लुझिव्ह सॅटेलाइट इमेजमधून लष्कर-ए-तय्यबाच्या प्रशिक्षण तळाचा खुलासा समोर आलेला आहे। ही प्रशिक्षण शिबिरं पाकव्याप्त काश्मीरच्या अत्तर शीशा या परिसरात असल्याचं समोर आलेलं आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे। अशात संरक्षण मंत्रालयानं जबलपूर मधील शस्त्रास्त्र कारखान्याला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। कम्युनिकेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत काम करणाऱ्या या कारखान्यातील सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द करण्यात आलेल्या आहेत। सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकचा जळफळाट सुरू आहे। पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे। जर सिंधू नदीचं पाणी रोखलं तर मग रक्ताचे पाठ वाहतील अशी धमकी देण्यात आलेली आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानचाच असून तिथं आश्रयास असलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबा, ISI आणि पाकिस्तानी आर्मी यांचा या हल्ल्यात थेट सहभाग असल्याचा तपासात समोर आलाय। या हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सादर केलेल्या प्राथमिक अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे।
काश्मीरमधील हत्याकांडाला शहा जबाबदार आहेत. मोदींनी सगळ्यात आधी शहांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली. चूक मान्य केल्यानंतर शहांना शिक्षा मिळायला नको का? अजूनही अमित शहांना पदावर का ठेवलेला आहे असा सवाल राऊतांनी केला. खासदार संजय राऊतांनी पाकिस्तानविषयीच्या केंद्र सरकारच्या धोरण आणि भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला कधी धडा शिकवणार आहेत समजत नाही. पंतप्रधानांना युद्ध करायचं आहे असं वाटत नाही. यामुळे मोदींची मानसिकता बघायला हवी असा चिमटा राऊतांनी काढला. पुण्यामध्ये गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र परदेश दौऱ्यामुळे उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार आहेत, तर शरद पवारही सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मुंबईत बॅनर्सच्या माध्यमातून सिडकोनं ठाकरे गटावर निशाणा साधला. मैत्री धाग्याची नाही, मैत्री वाघाशी असे बॅनर लावत शिवबंधनावरून शिवसेनेनं ठाकरे गटाला डिवचलं. अमरावतीत काँग्रेसनं बॅनरबाजी केली आहे. राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश आल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. जातीय जनगणना होणार असल्यानं बॅनरद्वारे राहुल गांधींचं कौतुक करण्यात आलं. यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी हे बॅनर लावले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार धक्का दिला. माजी मंत्री सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकरांसह विविध नेते आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतायत. आज दुपारी 2 वाजता अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा होईल. आम्ही राजकारणी दिवसभर खोटं बोलत असलो तरी सत्याच्या म्हणजेच अध्यात्माच्या व्यासपीठावर खोटं बोलत नाही अशी कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते संत माहुजी महाराज उत्तराधिकारी गादीपती सोहळ्याच्या कार्यक्रमासंदर्भात बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त चोंडी इथं 6 मेला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते. या बैठकीकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अवघं मंत्रिमंडळ दाखल होणार आहे. इटलीमधील रेमिनी या शहरात मॅकफूड 2025 या कृषीविषयक प्रदर्शनाला भेट देण्याकरता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल परदेश दौऱ्यावर आहेत. रेमिनी इथं 4 ते 9 मे दरम्यान कृषीविषयक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सरकारनं त्यांच्या दोन्ही नवजात बाळांच्या उपचाराकरता मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 24 लाखांची मदत जाहीर केली गेली आहे. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना आता धर्मादाय रुग्णालयाचा फलक लावणं बंधनकारक करण्यात आलंय. तसंच यापुढे या रुग्णालय प्रशासनाला खाटा म्हणजेच कॉट्स उपलब्ध नसल्याची सबब सांगता येणार नाही. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. वादळी वाऱ्यामुळे गोंदियातील बटाना इथल्या सुनील वाघाडे यांच्या घरावरील छत उडालं आणि त्यांच्या घराचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिक करतायत. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता त्याचा सरकारला विसर पडल्यानं शेतकरी आक्रमक झालाय. बुलडाण्यामध्ये उबाठाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह 200 शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झाले. सांगलीच्या चिंचोलीमध्ये मोराचा सुंदर नृत्याविष्कार कॅमेऱ्यात कैद झालाय. रंगीत पिसारा फुलवून मोरानं 20 मिनिटं केलेलं नृत्य नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवलं. सोलापुरात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 44 अंशांवर गेलाय. हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. उन्हाच्या तीव्र झळांमुळे सोलापूरकर हैराण झालेले आहेत. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील गोर्रे इथं आंघोळी करता गेलेल्या 2 तरुणांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यानं प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही तरुणांचा शोध घेतल्यानंतर घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर दोन्ही मृतदेह सापडले.
सांगलीच्या हरिपूरमध्ये भटक्या कुत्र्यानं एका 5 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात भाजप कार्यकर्त्याला एका महिलेच्या घरात घुसून छेड काढल्याचा आरोप करत युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झालाय. नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावगुंडांनी हैदोस घातला. युवकावर 5 ते 6 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला, बेदम मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर ग्रामस्थ संतापले. तात्काळ गुंडांवर कारवाई करण्याची मागणी होती आहे. नीट पेपर लीक प्रकरणामध्ये 26 MBBS विद्यार्थी दोषी आढळले. त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय 14 विद्यार्थ्यांचे प्रवेशही रद्द करण्यात आले. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात भव्य मूकमोर्चा काढण्यात आला. यात सर्वपक्षीय नेत्यांसह व्यापारीही सहभागी झाले होते. तर शहरातील बाजारपेठाही दुपारपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन न स्वीकारल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पुण्याच्या शिरूरमध्ये धर्मांतरासाठी आमिष दाखवत दबाव टाकत हिंदू कुटुंबाला ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय. नागपुरातील अंबाझरी तलाव धरणापुढील स्वामी विवेकानंद स्मारक स्थानांतरित करण्याची गरज नाही असं प्रतिज्ञापत्र विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलंय. या स्मारकामुळे धरणातील पाण्याच्या प्रवाहाला बाधा निर्माण होत नाही असं समितीकडून स्पष्ट करण्यात आलं. मालवण तालुक्यातील तारकर्ली वैरी बांधवाडी इथं 87 वर्षांच्या आजीनं पाण्याकरता जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. उपोषणस्थळी आजींनी लावलेल्या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कुणी पाणी देता का पाणी असा आशय या फलकावर लिहिण्यात आलाय. तीर्थक्षेत्र आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पात्रात आजही फेसाचं साम्राज्य कायम आहे. नदी पात्रात कंपन्यांमधील केमिकल मिश्रित पाणी सोडलं जात असल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तर फेस कमी करण्याकरता फवारणी केल्याचा दावा प्रशासनानं केलाय. उरण पोलिसांनी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवून तालुक्यातील अनेक भागात जोरदार कोम्बिंग ऑपरेशन केलं. 3 पोलीस अधिकारी 30 अंमलदार यांच्या माध्यमातून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या काठावरील अमृत योजनेच्या जॅकवेलची वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान पालिकेचे मुख्य कार्यकारी आणि पाणीपुरवठा अभियंता यांची उपस्थिती होती. हिंगोली जिल्ह्यात सध्या शेतामध्ये उन्हाळी भुईमूग काढणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. भुईमूग काढणीची कामं ऐन उन्हामध्ये करावी लागत असल्यानं सध्या या कामाकरता मजूर मिळत नाहीये. अहिल्यानगरात एकाच आठवड्यात काविळीमुळे दुसरा बळी गेलाय. अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळीचा दुसरा बळी गेलाय. 10 वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. अद्यापही गावात 150 रुग्ण असल्यानं 3 दिवसीय उरूस देखील स्थगित करण्यात आला. तर काविळीची साथ रोखण्यास असमर्थ ठरल्यानं राजूर गावच्या उपसरपंचांनी राजीनामा दिला. सोलापुरातील मोहोळ तालुक्यामध्ये पोहण्याकरता कॅनॉलमध्ये उडी मारताना मोटारचा शॉक लागून युवकाचा मृत्यू झाला. गौसपाक शेख असं या मृत युवकाचं नाव आहे. पुण्यातील नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात झालाय. मध्यधुंद कार चालकानं दुचाकीस्वाराला चिरडलं. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय. 1 जण गंभीर जखमी झालाय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. दोघांना अटक केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील दोंडाई या रस्त्यावर ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या दुचाकीस्वाराच्या शरीरात सळ्या घुसल्या. तरुण गंभीर जखमी झालाय. अंधारात अंदाज न आल्यानं दुचाकीनं ट्रॅक्टरला धडक दिली.